तुम्हा सर्वांना माझ्याकडून मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण गुढीपाडवा स्पेशल गरमागरम अशी व्हेज थाली कशी बनवायची याची रेसिपी पाहू। नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। सणाच्या दिवशी झटपट तयार होणारी 1 तासात व्हेज थाली कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। झटपट अशी व्हेज थाली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ भिजवून घेऊ। त्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ भिजत ठेवत आहे। सर्वप्रथम आता आपण हा तांदूळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या तांदूळमध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे तांदूळ अर्धा तास भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ। बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ भिजवून झाल्यानंतर आता आपण पुऱ्यांसाठी लागणारे कणिक भिजवून घेऊ। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। गव्हाच्या पिठामध्ये आपण 1 टीस्पून जिरे पावडर, चवीपुरते मीठ व 1 टीस्पून साखर टाकून घेऊ व त्यासोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत। गव्हाच्या पिठामध्ये साखर टाकल्यामुळे तुमच्या पुऱ्यांना छान असा लालसर रंग येतो। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या पिठामध्ये पाणी टाकून याचे कणिक भिजवून घेऊ। पुऱ्यांसाठी लागणारे कणिक भिजवताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असे भिजवू नये। आपण ज्याप्रमाणे पोळ्यांसाठी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडेसे जास्त घट्ट पीठ भिजवावे, त्यामुळे आपल्या पुऱ्या छान अशा फुलतात व तेलसुद्धा पित नाही। आता आपले कणिक भिजवून झाले आहे। आता आपण खिरीसाठी लागणारे तांदूळ भिजवून घेऊ। त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून इंद्रायणी तांदूळ घेतले आहे। आता आपण हे तांदूळ अर्धा तास भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ। तांदूळ भिजण्यासाठी ठेवून झाल्यानंतर आता आपण भजींसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ, त्यासोबत 1 टीस्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून ओवा हातावर क्रश करून टाकायचा, त्यामुळे तुमच्या भजींमध्ये ओव्यांचा वास छान असा येतो। त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। त्याचसोबत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये थोडेसे पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेऊ। भजींसाठी पीठ भिजवताना ते खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असे भिजवू नये। भजींसाठी लागणारे पीठ भिजवताना नेहमी पीठ भिजवून झाल्यानंतर ते पीठ 10 ते 15 मिनिटं रेस्ट होण्यासाठी एका बाजूला ठेवून द्या। अशा प्रकारे पीठ ठेवल्यामुळे तुमच्या भजींच्या पिठामध्ये सोडा न टाकता सुद्धा तुमची भजी मऊसूद होतात। आता आपले भजींसाठी लागणारे पीठ भिजवून झाले आहे। आता आपण पनीरची भाजी बनवण्यास घेऊ। त्यासाठी इथे मी पावशेर पनीरचे क्यूब करून घेतले आहे। आता आपण पनीर बनवण्यास घेऊ। आता इथे आपण 10 मिनिटात तयार होणारे दही पनीर बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी दही घेत आहे। दही टाकून झाल्यानंतर आता आपण या दहीमध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, 1 टेबलस्पून भाजून घेतलेले बेसन पीठ। बेसन पिठाला एकदम कमी गॅसवर 2 मिनिटं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे। बेसन पिठाला छान असा लालसर रंग आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा। आता आपण या दह्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। दहीमध्ये सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण या दहीला 2 ते 3 मिनिटांकरता चांगल्या प्रकारे फेटून घेऊ। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले दही चांगल्या प्रकारे फेटले गेले आहे। आता आपण भाजी बनवण्यास घेऊ। त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेत आहे। तेल टाकून झाल्यानंतर आता आपण या तेलामध्ये 1 टेबलस्पून बटर टाकून घेऊ। बटर टाकणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे। आता आपल्याला हे तेल व बटर खूप जास्त कडकडीत असे गरम करायचे नाही, कारण आपण यामध्ये दह्याचा वापर करणार आहे। तेल व बटर खूप जास्त गरम असले व त्यामध्ये दही टाकले तर दही फुटू शकते, त्यामुळे तेल व बटर खूप जास्त कोमट असतानाच त्यामध्ये आपण आता 2 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची, लाल मिरच्या, 1 टीस्पून जिरे टाकून घेणार आहोत। सर्व गरम मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण या मसाल्यांना 1 सेकंद चांगल्या प्रकारे तळून घेऊ।
व 1 सेकंद मसाले तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये फेटून घेतलेले दही टाकून घेऊ। दही टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण या दहीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत। याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत व्हेज थालीची रेसिपी शेअर केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात। 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या दहीला छान असे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण यामध्ये पनीरचे जे क्यूब करून घेतले होते ते टाकून घेऊ। पनीरचे क्यूब टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी हे पनीर क्यूब दहीसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ। 2 मिनिटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत। पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात। पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढईवर झाकण ठेवून 1 मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ। 1 ते 2 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व आता आपण या भाजीमध्ये कस्तुरी मेथी टाकून घेऊ। कस्तुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीमध्ये 1 उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊ व आता आपण या कढईवर झाकण ठेवून अजून 2 मिनिटं ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ। 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे। आता आपण या भाजीमध्ये 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम टाकून घेऊ। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरगुती दुधाच्या साईला चांगल्या प्रकारे फेटून त्याचा सुद्धा वापर करू शकता। त्याचसोबत आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। फ्रेश क्रीम टाकून झाल्यानंतर आता आपण या भाजीला 1 मिनिट चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ व त्यानंतर आता आपण या भाजीचा गॅस बंद करून घेऊ। आता आपली गरमागरम अशी दही पनीर बनून तयार आहे। पनीरची भाजी झाल्यानंतर आता आपण व्हेज बिर्याणी बनवण्यास घेऊ। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी पनीर, 1 मीडियम साईजचा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा, 1 वाटी फ्लावरला मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आहे। फ्लावरमध्ये भरपूर प्रमाणात अळ्या असतात, त्यामुळे फ्लावर गरम पाण्यात धुवूनच मग त्याचा वापर करा। त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला टमॅटो, 1 छोटी वाटी फ्रोझन मटार, 1 मोठ्या आकारात कट करून घेतलेली शिमला मिरची, 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट, त्याचसोबत आता आपण यामध्ये पाव वाटी दही टाकून घेणार आहोत। दही टाकून झाल्यानंतर आता आपण या दहीमध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। सर्व मसाले व भाज्या टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे सर्व 10 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ। आता जोपर्यंत आपल्या भाज्या मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण तांदूळ शिजवून घेऊ। येथे मी अर्धा तास भिजवून घेतलेला बासमती तांदूळ घेतला आहे। आता आपण हा तांदूळ शिजवून घेऊ। तांदूळ शिजवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 4 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते। पाणी छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ, आता आपण यामध्ये 2 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची, 1 टीस्पून जिरे, 2 लवंग, 2 मिऱ्या टाकून घेऊ। त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊ। आपले पाणी छान प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले बासमती तांदूळ टाकून घेणार आहोत। तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ।
आता इथे आपण या तांदूळांना 90 ते 95% चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनिटांनंतर आता आपण आपले तांदूळ चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ. आता आपले तांदूळ चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. आता आपण हे तांदूळ पाण्यामधून काढून घेऊ. आता आपण इथे बिर्याणी बनवण्यास घेऊ. बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एका फ्राय पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे, 3 ते 4 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. आता आपण या मिरच्यांना 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 मिनिट मिरच्या चांगल्या प्रकारे तळून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये दह्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेणार आहोत. भाज्या टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी या भाज्या चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. व आता आपण आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे शिजल्या आहे का एकदा चेक करून घेऊ. अजून आपल्या भाज्या 2 मिनिटं आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. त्याआधी आपण या भाज्यांमध्ये 1 टीस्पून एव्हरेजचा मटण मसाला, तुम्ही येथे एव्हरेजच्या मटण मसाल्याच्या ऐवजी बिर्याणी मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात. मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. व आता आपण या भाज्यांमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून अजून 2 मिनिटे या भाज्या शिजवून घेऊ. 2 मिनिटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून घेणार आहोत. व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. सर्व भाज्या चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजींवर शिजवून घेतलेला भात टाकून घेणार आहोत. शिजवून घेतलेला सर्व भात भाजींवर चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण या भातावर 1 टेबलस्पून केसरचे दूध टाकून घेणार आहोत. येथे मी 1 टेबलस्पून गरम दुधामध्ये 2 केसरच्या काड्या टाकून त्या काड्यांना 5 मिनिटं भिजत ठेवले होते. त्यासोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत. त्याचसोबत आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व या पॅनवर झाकण ठेवून 15 मिनिटं ही बिर्याणी चांगल्या प्रकारे वाफवून घेऊ. आता जोपर्यंत आपली बिर्याणी शिजत आहे तोपर्यंत आपण खीर बनवण्यास घेऊ. खिरीसाठी जे आपण तांदूळ भिजत ठेवले होते ते चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत. आता आपण हे तांदूळ मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. आता आपले तांदूळ दळून झाले आहे. आता आपण खीर बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप गरम होण्यासाठी ठेवले होते. तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेले काजू बदामचे तुकडे टाकून घेणार आहोत. आता आपण या काजू बदामच्या तुकड्यांना छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. काजू बदामला छान असा गुलाबी रंग आल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा लिटर म्हशीचे दूध टाकून घेणार आहोत. येथे मी म्हशीच्या दुधाचा वापर करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाईच्या दुधाचा सुद्धा वापर करू शकतात. दूध टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली तांदळाची पेस्ट टाकून घेणार आहोत. पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सतत 15 मिनिटं चांगल्या प्रकारे हलवत राहू. 15 मिनिटं हे सतत हलवत राहिल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून वेलची पावडर टाकून घेणार आहोत. वेलची पावडर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊ. साखरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात. साखर टाकून झाल्यानंतर आता आपण ही खीर अजून 5 मिनिटं चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. 5 मिनिटं खीर उकळवून झाल्यानंतर आता आपण या खिरीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. नेहमी गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोड्याशा का होईना प्रमाणात मिठाचा वापर करा. मिठामुळे गोडाच्या पदार्थाची चव अजूनच वाढते. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण अजून 2 मिनिटं ही खीर चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ.
2 मिनटं खीर उकळून झाल्यानंतर आता आपली खीर बनून तयार आहे. आता इथे 15 मिनटानंतर आपली व्हेज बिर्याणीसुद्धा बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम अप्रतिम आपली व्हेज बिर्याणी बनून तयार आहे. आता इथे आपल्या व्हेज बिर्याणीसाठी लागणारा बुंदी रायता बनवून घेऊ. बुंदी रायता बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही टाकून घेतले आहे. आता आपण हे दही चांगल्या प्रकारे फेटून घेऊ. 2 मिनटं दही चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण या दहीमध्ये खारी बुंदी टाकून घेणार आहोत. बुंदी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपली बुंदी दहीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या रायत्याला तडका देऊन घेऊ. तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे फुटल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे, त्याचसोबत 1 लाल मिरची. आता आपण आपली ही बनवून घेतलेली फोडणी बुंदी रायत्यावर टाकून घेणार आहोत. बुंदी रायत्यावर फोडणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपला बुंदी रायतासुद्धा बनून तयार आहे. आता आपण पुरी बनवण्यास घेऊ. पुरी बनवण्यासाठी जे आपण कणिक भिजवून घेतले होते ते कणिक पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपण मळून घेणार आहोत. कणिक मळून झाल्यानंतर आता आपण या कणिकमधील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ व आता आपण या गोळ्याला तेल लावून त्याची पुरी लाटून घेऊ. पुरी लाटताना खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त अशी जाड पुरी लाटू नये. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपली पुरी लाटून झाली आहे. तुम्ही पाहू शकतात पुरी लाटताना मी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक अशी पुरी लाटली नाही. आता आपण या पुऱ्यांना 5 मिनटं रेस्ट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. आता जोपर्यंत आपल्या पुऱ्या रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण भजी करून घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छान प्रकारे कडकडीत असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेल्या पिठाची भजी सोडून घेणार आहोत. भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर आता आपण या भजींना छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्या भजींना छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण हे भजी तेलामधून काढून घेऊ. सर्व भजी तळून झाल्यानंतर आता आपण त्या तेलामध्ये बनवून घेतलेली पुरी टाकून घेऊ. पुरी तेलामध्ये टाकून झाल्यानंतर जोपर्यंत आपली पुरी वरती येत नाही तोपर्यंत पुरीला हातच लावायचा नाही. पुरी छान प्रकारे वरती आल्यानंतर आता आपण या पुरीला चमच्याच्या मदतीने चांगल्या प्रकारे प्रेस करून घेऊ व आता आपण या पुरीवर चमच्याच्या मदतीने वरच्या बाजूला तेल टाकून घेऊ. त्यामुळे तुमची पुरी छान अशी फुलते. तुम्ही पाहू शकतात आता आपली पुरी एकदम टम्म अशी फुगली आहे. आता आपण या पुरीला एका बाजूने पलटी करून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आपल्या पुरीला छान असा लालसर रंग आला आहे. पिठामध्ये साखर टाकल्यामुळे तुमच्या पुरीला छान असा लालसर रंग येतो. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण पिठाच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. पुरी दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आल्यानंतर आपण ही पुरी तेलामधून काढून घेऊ. गरमागरम पुऱ्यांसोबत तयार केलेली व्हेज थाली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. गुढीपाडवा स्पेशल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.